नमस्कार, मी उमेश पडेलकर. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण आज आलोय लांजा तालुक्यातील वेळ या गावी. वेळ गावी आई जुगाईचं छान असं मंदिर आहे आणि हे दैवत अतिशय जागृत या स्वरूपात आपल्या परिसरामध्ये अगदी प्रसिद्ध आहे. चला तर मग आपण पाहूया. मंदिर अतिशय सुसज्ज सुंदर असं हे नीटनेटकेपणाने चारी बाजूने अतिशय घनदाट अशी झाडी आणि पावसाळ्याचे दिवस असल्याकारणानं झाडीसुद्धा उत्तम अशी हिरवळ आपल्याला पाहायला मिळते. आपण ह्या ठिकाणी सर्व परिसर पाहू शकतो. अतिशय सुंदर असा हा मंदिराचा संपूर्ण परिसर आहे. हे प्राचीनकाली झाड ही आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि ह्या आहे या मंदिराचे प्रवेशद्वार. आणि आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये प्रवेश करतोय. पाहूया पुढे. या मंदिरामध्ये त्रिपुरी पौर्णिमा हा उत्सव अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या कारणानं त्यावेळी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी म्हणून ह्या पद्धतीने ही बैठक मांडणे आपण पाहू शकतो. अतिशय सुंदर आणि पाटेक्स लावून अतिशय अशी भारदस्त आपल्याला दिसते. पावसाळ्याच्या दिवसात अगदी रानाने हा परिसर अगदी पूर्ण भरलेला असतो, परंतु गावकऱ्यांच्या एकीतून हा संपूर्ण परिसर स्वच्छ केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मंदिराच्या सभोवताली तटबंदीसुद्धा तेवढ्याच सुशोभित करण्याला आपल्याला दिसते. अतिशय सुंदर परिसर. हे एक आपल्याला प्राचीनकाली झाड बघायला मिळतं आहे. आणि हल्ली प्राचीनकाली झाडं म्हटले की बहुधा म्हणजे कुठंतरी तोड झालेलीच असते, परंतु असं कुठंतरी देवळाच्या अवतीभोवती किंवा मोठ्या मोठ्या जंगलात राईत अशी झाडं आपल्याला पाहायला मिळतात, क्वचितच. हे आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. ही मोठी दीपमाल. या दीपमालेची सुद्धा आख्यायिका खूप मोठी आहे. त्या दीपमालेच्या आख्यायिकेबद्दल आपण केव्हा तरी एक सुंदर आपण व्हिडिओ सेपरेट असा बनवू. सध्या तरी एवढंच सांगेन की त्रिपुरी पौर्णिमेच्या वेळी हे जेवढे आपल्याला स्तंभ दिसत आहेत दीपमालेच्या भोवती, हे संपूर्ण अगदी स्तंभ दीपांनी उजळून गेलेले असतात. अतिशय तेव्हाचे जे का पाहायला चित्र सुंदर अगदी असतं, मनाला भावणारे. हे आहे बघा किती सुंदर असा देवीचा कळस, मंदिराचा कळस. आणि हा आहे प्रवेशद्वार. तत्पूर्वी आपण ह्या ठिकाणी पाहूया तुळस वृंदावन. हे सुद्धा अतिशय सुंदर अशी याची मांडणी आहे. आता आपण जाऊया देवीचा गाभारा पाहण्यासाठी. काही भाविक देवळात आलेले आहेत.
कशा पाण्यात नाही मला पण शेअर करा. मला फोटो बनवायचे आहे. मोबाईल काय नेहमी ते बंद असतं त्यावेळेस नाही गाडी काय गाडी झाली परिवार वेळ नाही तुम्ही यायचं तर यांना पण सांगितलं तरी कोण करते जागा भरपूर